तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता खूप दिवसांनी ब्लॉग पडलाय, कारण एक सरप्राईज होतं ते तुम्ही बघितलं असेल ब्लॉग गाडीवाला. तर आता आम्ही उद्या पण एक ठिकाणी जायचं आपल्याला. तर उद्या पण तुम्हाला ब्लॉग शेवटमध्ये राहावं. उद्या पण आपल्याला कुठेतरी जायचंय. तर आता आम्ही प्यायला लागलोय मोजिटो. मम्मी काय पिती तू? मोजिटो मी पहिल्यांदा पिते. तर बहिणीनं आमच्या मोजिटो बनवला होता. मोजिटो पिऊ, तुम्हाला भेटू. तर चला. तर गाईज, आता आम्हाला उद्या जायचं देवाला, त्यामुळे मी सटासट नारळ सोलल्यात. सॉरी, मम्मी पण मदत करत होती मला. तर गाईज, आता झाली खूप रात्र. तर आता मी झोपतो, तुम्हाला भेटलं उद्या. तर तोपर्यंत बाय. तर गाईज, आता मी उठलोय. आता सकाळ झाली, उठलो. आता तुम्हाला भेटूया आंघोळ केल्यानंतर. चला. तर गाईज, आजी आता आमची आलेली वारीवरनं. आजी इकडं बघ. कवा आली तो वारीवरनं? आले की एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आली. कशी झाली तुझी वारी? छान, एकदम छान का? छान. काय करते आता तू? आता मी जरा मदत करू लागते मम्मीला. काय? हा, बर. स्वयंपाक करू लागते. तर गाईज, आता मी भेटू तुम्हाला एक आंघोळ केल्यानंतर. तर चला. तर गाईज, आता माझी आंघोळ झालेली आहे. आता मी जाणार आहे. मला शर्ट इस्त्री करायला जायचं, प्लेस करायची शर्ट. तुम्हाला एक भेटतो प्लेस केल्यानंतर. तर गाय, आता मी शर्ट प्लेस करून आलेलो आहे. आता मी आणि मम्मी जाणार आहे गावातल्या देवा सगळ्या, म्हणजे सगळ्या ऑल देवांना नारळी फोडून येणार आहे. मग आपल्याला जायचं आहे अकोलगावला. तर ब्लॉगला शूटपर्यंत राहावा. तर चला. आता सगळं झालेलं आवरून आता मम्मी तयारी करत होती. आता आम्ही चाललोय गावात सगळ्या देवांना नारळ ही फोडून निवड द्यायला. तर आम्ही चाललोय. तर ब्लॉगला शूटपर्यंत राहावा. आता आम्ही सगळे चाललोय अकोलगावला. वॅगनर घेऊन चाललोय आम्ही. पप्पा पण आहे आमच्या सोबत, भैया पण आहे, सगळे. आणि दाजी माझा मुलगा बॉबी. कुठं चाललोय आपण? अकोलगावला चाललोय. आलोय आता टिंबुर्णी रोडला. चला. नाही गाईज आमच्या इथलं. गाईज, आता एंटर केलंय आम्ही अक्कलगाव मध्ये. गाईज, आम्ही पोचलोय. बॉबी आला नाथ मध्ये. बस क्या आपली गाडी पार्क केली तिथं. बस कर काय म्हणले? शूटिंग काढ आणि हे काढ ते काढ. बस बस बस. कसं कसं एक ना आतमध्ये कोपरा. पप्पा ये की आतमध्ये. तर गाईज, दूर बघा. लक्ष्मीचं चांगले, मरे लक्ष्मीचं चांगले, रानवाईचं चांगले. नारळ फळा. हा फोड नारळ. गाईज, खूपच दूर झालाय. एका फटक्यातच. तर गाईज,
आता आमची बहीण आली येतं तुमची जबाबदारी मग खरेदी का पाणी पी इकडे तर पाणी पे. हां 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 असं कर असं कर असं कर. कसं लागतं पाणी. हा, ठीक. हा. 2 मिनिटं बसा इथं घरी. बाबा मग काय कर. नाही नाही खूपच दूर झालाय गाईज. तर सगळे बसले तिथं. पप्पा मम्मी बॉबी भैया सगळे आहेत. काय करते तू? शांत ठिकाणी. खा की नारळ. गाईज आता आम्ही चाललोय गाडीत. गाडीत बस चला तर आलो. आम्ही चाललोय. आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय. जा जा पळ. काय कर काय कर. हे आगला कधी आगला कधी आगला कधी उतर म्हणजे मांडीवर बस ना. आम्ही चाललोय घरी. नारियल खातोय मी. बस इथं. इकडे बघ इकडे बघ. हाय कर पप्पी घे. हाय कर हाय कर ना. आजीच्या घरी आलो येऊन बसलो. तर एकदम असं दर्शन तर खूप भारी झालं आमचं. आणि मग सगळं ऑल म्हणजे सगळं करून घेतलं आम्ही. देवाला पाया पडलं नारळ फोडलं सगळं करून घेतलं. फक्त ब्लॉगला शॉर्टपर्यंत राहावं. बघा माझी बहीण काय करते. मोबाईल बघते काय. नसतंय बघायचा मोबाईल. काय नाही बघा ह्याचं एकदम निवांत आहे बघा. शाळा सुटली की येऊन बसायचं. आमचं लय काय सांगाय तुम्हाला. मग जाऊ द्या ब्लॉग शूटिंग राहावा पूर्ण बघा. काय आता मी आजीच्या घरनं आलोय. आजीच्या घरनं आलो की ती तुम्हाला आज माहीत असेल की मी आज काय काय केलं ब्लॉगमध्ये. तर जे काय होतं त्यामुळे तुम्हाला आता आमची मम्मी सांगणार आहे. तर काय होतं मम्मी आज नेमकं म्हणजे काय पण केलं ते. म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात. लक्ष्मी आई म्हणतो आपण. लक्ष्मी आई आणि मरी माता या महिन्यात पौर्णिमेपासून त्या अमावस्येपर्यंत देवीला नैवेद्य दाखवतात. पूर्णाचा वर्णाचा किंवा कोणाची प्रथा वेगवेगळी असते त्या प्रकारे नैवेद्य दाखवतात 15 दिवसामध्ये. हो म्हणजे असं आहे काय. हां तर तुम्हाला कळालंच असेल की आज ब्लॉगमध्ये काय झालं ते. तर आता मी करतो ब्लॉगला एंड. कारण आता मला खूप अजून झोप लागलेली आहे. मी 2 तास झोप खाऊन सुद्धा अजून झोप लागली आहे मला. तर थँक्यू सो वॉचिंग. बाय. हे आगला कधी आगला कधी आगला कधी.